आत्या, हे आत्या, आत्या. अगं आप्पे, खायचं इकडे कशाला घेऊन आलीस? मी आले असते ना. आवाज तुमच्यासाठी केलाय खास. कढी भात. तुला कसं कळलं मला आवडते कढी भात? मला कळलं कुठून तरी. सांगायचं नाही का आप्पे तुला? नाही तसं काही नाही. आता कुणाकडून कळलं हे महत्वाचं नाही आत्या, जरा उशिरा कळलं हे महत्वाचं. तुम्ही का नाही सांगितलं मला कधीतरी कढी भात करून देत जा म्हणून? खाऊशीच वाटला नाही बघ मला. वा, एवढा आवडीचा पदार्थ आहे आणि खाऊशी वाटलं नाही वय? अगं पण मग आत्ता खाते की. हे बघ कसं आहे? खूप छान झालंय बघ. आत्या, आज लक्षात आलं तुमच्याबद्दल कोणालाच काहीच माहित नाही हो. काहीच माहिती नाही म्हणजे? काहीच माहित नाही म्हणजे तुमच्या आवडी निवडी. तुम्हाला काय आवडतं काय नाही आवडत, म्हणजे आवडता रंग कुठला, गाणं कुठलं आवडतं, फूल फळ. आज तर तू माझी मुलाखतच यायला लागलीस. टाईम तसं नाही अहो, पण तुम्ही सांगितलंच नाही तर कळणार कसं? मला की नाही आप्पे, जांभळा रंग आणि चाफ्याची फुलं आवडतात बघ. अरे वा, चाफा. हो, भारीच की. आणि आत्या, तुमच्या कॉलेजच्या काही गोष्टी सांगा की, म्हणजे तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होता तेव्हा काय काय होतं मला ऐकायचंय. आप्पे, काय चाललंय काय तुझं? अहो काय नाही, असंच मला आज तुमच्याशी बोलावंसं वाटतंय. का बरं? का म्हणजे असं एक काही कारण नाहीये, सहजच. कारण कसं नाही आप्पे? कारण आहे की. आज एवढं सगळं मला तू विचारतीयस. हा कढी भात सुजानी मला खोलीच्या बाहेर काढलं म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी दया येते ना? नाही आत्या, अहो असं खरंच नाही. एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज. माझ्यावर अशी दया दाखवू नकोस, त्याचा जास्त त्रास होतो अगं मला. आत्या, अहो असं आत्या, आमच्या कोणाच्याच मनात असं खरंच काही आलं नाही. नाही पटत आप्पे मला हे. आत्या, तुमच्यासोबत आज जे झालं, या आधी जे झालं, त्याबद्दल आमच्या कोणाच्याच मनात. आप्पे, मला ह्या विषयावर नाही बोलायचंय. बरं बरं, हो आत्या तुम्ही शांत व्हा, तुम्ही नका विचार करू. मी जाते. हा, जाताना ते ताट घेऊन जा. नाही आत्या, हे असं खायचं टाकून देऊ नका. आज मी खास हे तुमच्यासाठी बनवलं. हे खाऊन घ्या, मी जाते अगोदर. घ्या ना. अबे काय ग? काय झालं? काय म्हणली आत्या? काही बोलल्याचं नाही त्या. म्हणजे तू विषय नाही काढला? अरे मी इकडचे तिकडचे गप्पा केल्या, मग नंतर त्याच म्हणल्या जा म्हणून. काय? असं कसं? तू काय बोलली नाही का? नाही रे अर्जुन, मी काही नाही म्हणले. त्यांना असं वाटतं की आपण सगळे त्यांची क्यू करतोय. आपे, तूच काहीतरी बोलली असणार, खरं सांग. अर्जुन, अरे माझ्यावर विश्वास ठेव की मी खरंच नाही काही बोलले. मी उलट त्यांना आवडतो म्हणून कढी भात घेऊन गेले होते खायला. त्यांना कढी भात दिला, जरा वेळ गप्पा मारल्या, पण त्यांना असं वाटलं की सुजय भाऊजींनी आज त्यांची खोली काढून घेतली ना, त्यामुळे आपण सगळेजण त्यांची क्यू करतोय आणि म्हणून मला दया आली आणि मी त्यांच्याशी बोलायला गेले. असं आपे, एवढ्यावरून आत्याला जर हे वाटत असेल ना, तर मग उद्या लग्नाचा विषय काढल्यानंतर तिला नक्की होईल. मग नक्की होईल म्हणजे हेच की आपल्याला तिच्याबद्दल दया वाटते म्हणून आपण तिच्या लग्नाचा गाठ घालतोय. अर्जुन, तुला कळत कसं नाहीये? अरे सुजय भाऊजीने त्यांची खोली घेतली तरी त्या काहीच बोलल्या नाही, ठीक आहे म्हणल्या, आणि आपणही काही केलं नाही रे. हे सुजय आहे ना, मुद्दाम करतो. त्यांनी किती दिवस सहन करायचं अर्जुन हे सगळं? पण आपे, ह्या सगळ्यात लग्नाचा विषय काढायचा म्हणजे अर्जुन आधीच त्या घाबरतायत हे बोलायला.
आधी एकदा लग्नाचं असं भयंकर काहीतरी झालं म्हणून परत होईल याची भीती वाटते त्यांना. आपण असं चांगलं नॉर्मल आयुष्य डिझर्व करतो हे मानायलाच तयार नाहीये. आणि परत काहीतरी वाईट होण्यापेक्षा सगळंच नाकारूया अशी त्यांनी मनाची ठाम समजूत करून घेतली. अप्पे, तू तर लोकांच्या मनातलं ओळखायला लागली का? अर्जुन अरे मी उगाच मागे नाही लागत रे. विश्वास ठेव की माझ्यावर. तुझ्यावर 100% विश्वास आहे माझा. फक्त अप्पे, इथून पुढे आत्या कधी दुखावली नाही गेली पाहिजे. नाही होणार अर्जुन. आपण एक काम करू, मी तुला उद्याच दाखवते काय त्यांच्या मनात आहे की नाही ते. नक्की? नक्की. ठीक आहे, मी पण रेडी आहे. मग अप्पे, तू जे काय करशील ना त्यावर माझा 100% विश्वास आहे आणि मी सोबत येतोय. एवढं वाईट आहे का मी अप्पे? नाही तू काय करतेस? मी काय नाही. हे तुला बघायचा कार्यक्रम आहे तुझा आजचा? अगं एका शब्दाने तरी बोलायचं, दुसरं लग्न करतेस तू अप्पे. मला अजिबात नाही आवडले. अर्जुन घाबरले ना मी. काय चाललंय तुझं? अगं हे काय साडी बिडी? अरे हे बघायचं कार्यक्रम. आणि एक मिनिट, बघायच्या कार्यक्रमाविषयी तू बोलूच नको. का? एवढी पोरं मला बघायला आली अर्जुन, पण ज्या पोराशी माझं लग्न झालं तो पोरगा बघायला आला का मला? अप्पे, आपला बघायचा कार्यक्रम 1 नंबर झाला होता. काही सांगू नको, आपलं सगळं उलट पालट झालं. कार्यक्रम भारी झाला होता. सांग कुठं? शेतात. मी झाडावर, तू खाली. झाला होता बघायचा कार्यक्रम. म्हणून तर म्हणलं आपलं सगळं उलट पुलट झालंय. म्हणजे नॉर्मली कसं मुलगा मुलीला बघायला जातो, मग मुलगी असं चहा पोहे घेऊन त्याच्या समोर जाते, त्याला देते. हा, इथं मुलगा आला आणि हॉटस्पॉट देऊन गेला. हो. आणि महिनाभर चेहरा दाखवला नाही. हा, मग काय करायचं? पण अप्पे, मजा आली होती का नाही? सांग बरं. हा म्हणजे बरं, हे काय साडी बिडी मध्येच? अरे हे माझं नाहीये, आत्यांसाठी. स्मिता त्या हा. ती घाल का साडी? एक मिनिट. एकतर पहिली गोष्ट, साडी घालत नसतात, साडी नेसत असतात. आणि आत्यांना ही साडी नेसवायची जबाबदारी तुझी. माझी म्हणजे? काल काय ठरलं होतं आपलं? आत्यांना लग्न करायची इच्छा आहे हे मी तुला पटवून देणार. त्याची तयारी सुरू आहे. तू काय बोलते राव, कळा ना मला. नाही, तुला फक्त एवढं करायचंय, ही साडी आत्यांकडे घेऊन जायची, त्यांना तयार करायला लावायचं, त्यांना तयार करून शेतावर घेऊन यायचं. शेतात? आणि ती नाही आली तर? नाही आली तर म्हणजे? नाही आली तर शेंशाला बोलव, तो तर तयार करेलच ना. आणि असंही त्याच शेंशानी मला महिनाभर तोंड न दाखवता झुलवत ठेवलंच होतं ना. अय अप्पे, तू बोलायला हुशार झाली बरं का. मग बायको कोण आहे? अरे बरं अप्पे, मी तुला महिनाभर झुलवत ठेवलं होतं, मी तुला तोंड दाखवलं नव्हतं, तुला आवडलं होतं ना? नाही म्हणजे आधी तो माझा दोस्त होता ना. आधी दोस्त होतं मस्त, मग आता नाही दोस्त. आता तो नाही माझा दोस्त, कारण तो आता नवरा झालाय आणि तो सतत माझी काळजी घेतो. मला सतत सांगतो हे नको करू, ते नको करू, हे असं करते तसं कर. काळजी रे काळजी नाही, प्रेमाला किंमतच नाही. जाऊ दे. मी काय म्हणतोय, जर शहंशाने आत्याशी बोलायचं असेल, बाबा साडी घाल, अमकर तमकर, तर शहंशाला काहीतरी मिळालं पाहिजे ना. मग तुझ्या आवडीने काही वेळ माझं काय असं काय नाही. हो, आलं की लक्षात. जा का डोळे, जा का डोळे, जा का. हा, पटकन इकडं. इकडच आहे. आप्या लवकर ना. चिटिंग का? बर. आपे ताई, तुम्ही बसा बरं. अगं बसा 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 बसा. आपण दोघे करू की नंतर? नाही हे घ्या, तुम्ही करू घ्या, मी नंतर करते. केलं असतं. नाही राहू द्या, घ्या करून. आत्या, तुम्ही बरे आहे ना? हो, मी अगदी व्यवस्थित आहे. आणि तुम्ही सगळेजण नका काळजी करू माझी. तरी पण आत्या, तुम्हाला काही हवंय नकोय सांगत जा बरं. मी सांगतो. काय रे, काय सांगणार आहेस तू? आत्या, आज तू माझ्या बरोबर शेतात यायचं. शेतात? मी काय करू शेतात येऊन? मला एक सांग आत्या, तू घराच्या बाहेर पडलेली किती दिवस झाले सांग बरं. खूप दिवस झाले बघ.
हा म्हणूनच म्हणतोय तो. आत्या जाऊन या की. अगं मी तेच म्हणतेय, मी शेतात जाऊन काय करू? तू माझ्या बरोबर चल, पाहिजे तर फिर, बस बांधावर निवांत. मला असं बी कायच काम नाही. पाहिजे तर मागच्या बाजूला जाऊन येऊ आपण. हे काय काढलंस तू एकदम? एकदम नाही त्या. आत्या अहो नका एवढा विचार करू. दुपारपर्यंत याल परत तुम्ही घरी. हा तायडे जा की, अगं बरं वाटेल तुला. म्हणून म्हणतो, पटकन आली असती अरे, लगेच. हो 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 येते मी तुझ्या बरोबर शेतात. मग येतीच आहेस तर ही साडी नेस मग. अरे अर्जुन, आता हे काय नवीन? अगं चांगली साडी नेसून जाऊ ना. अरे तेच म्हणते मी, शेतात साडी खराब होईल. आधीच पावसाळ्याचे दिवस आहेत बघ. अहो पण ही कशाला भाऊजी? मला काय वाटतंय बहिणी, आता एवढ्या दिवसांनी घराबाहेर पडते ना, तर तिने मस्त आवरून टकाटक बाहेर पडावं. हे मला बी पटलंय बघ. अरे पण आत्ता नेसली ती साडी छान आहे की. असं नाही तायडे, आज नवीन सुरुवात आहे असं समज आणि ही नवीन कपडे घाल. जा. आत्या भाऊजीने एवढ्या आवडीने आणली ना, नेसा की मग. अहो जावा नेसून ही साडी. आणि जरी झालीच खराब ना तर मी धुवेन की आल्यावर. बघ आत्या, सगळे प्रॉब्लेम संपले. आता मस्तपैकी तयार हो दर. तायडे आज कसलाच विचार करू नको बघ. अगं आधीची तायडी होती ना, तसा राहायचा प्रयत्न कर. मला बघायची तशी आधीची तायडी. जा, त्यामुळे आवर लवकर. तुमच्या सगळ्यांचं काय चाललंय ना, मला कळतच नाहीये. आत्या जावा बरं, रेडी होऊन या पटकन. हो जावा जावा. अर्जा, पण विषय काय आहे? भाऊजी आत्याचा दाखवण्याचा कार्यक्रम आहे असंच तयार करतोय तुम्ही आत्यांना? नाही नाही, असं काय नाही. मला आपलं खरंच आतून वाटलं की आत्याला घेऊन बाहेर जावं, जरा फिरायला. नक्की ना व? अहो नक्की तर काय, नक्कीच की. आपी पण ना काय करणार आहे कुणास ठाऊक. अरे आलात तुम्ही? हो मॅडम, पण एवढ्या गडबडीनं का बोलवलं तुम्ही? चला मी सांगते. मॅडम काय आयडिया तर द्या. हो वाटेत सांगते की या. आणि तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मॅडम तुम्ही काही सांगत नाहीये, त्याच टेन्शन आलंय मला. म्हणूनच म्हणते घेऊ नका, उलट तुम्ही खुश व्हाल. म्हणजे हो म्हणजे मी काही मुलांना भेटायला चालली आणि माझी अशी इच्छा आहे की त्यांना तुम्ही भेटावं. बरं बरं, चला मग. या. लई दिवसांनी इकडे आले बघा अर्जुन. भारी वाटतं ना त्या. लई भारी वाटतंय. बरं झालं तुम्हाला आग्रह केला, नाहीतर इकडे आलेच नसते बघ मी. पण इकडे असं अचानक का आणलंयस बरं मला तू? असंच सहज आपलं, तुला भारी वाटेल म्हणून. असंच कसं बरं? अगं असं काय नाही, मी आलो जरा शेतात जाऊ ना. अरे अर्जुन अर्जुन ऐक की. मॅडम इकडे काय काम आहे? अहो इकडे मागे आमचं शेत आहे. अर्जुन असेल तिथं. माझं जरा 2 मिनिटाचं काम होतं, मी आलेच त्याला भेटू. बरं थांबा तुम्ही. आपली तू काय करतेय? आत्याने एकटीला सोडलेस ना, हा मग बघ आता.
स्मिता अनिल तू इथे अनिल तू इथे काय करतोयस? कलेक्टर अपर्णा मॅडम सोबत आलं. त्यांचं काहीतरी काम आहे इथे. तू कसं ओळखतोस अप्पीला? सांगतो, सगळं सांगतो. आधी तू सांग, तू कशी आहेस? खरं तर आहे तशीच आहेस, एकांतात आनंद शोधणारी. बऱ्याच दिवसांनी भेटलो ना आपण. खूप वर्षांनी. ए अप्पे, तू तर सेटिंग नव्हती यांची. अर्जुन, सिटिंग काय सिटिंग, काहीतरी बोलू नको. अरे अनिल सरांना आपल्या आत्या कॉलेजपासूनच आवडतात. काय? म्हणून त्यांनी लग्न केलं नाही कदाचित. ए अप्पे, तू हे सांगायला पाहिजे होतं मला, आणि मला माहित नव्हतं तू असलं काहीतरी करणार आहे. एक मिनिट, असलं काहीतरी म्हणजे याला ना सरप्राईज म्हणतात. तू एकटाच देऊ शकतोस का सरप्राईज? आणि मला सांग, हे सगळं तुला सांगितलं असतं तर तू तयार झाला असतास? व्हेरी गुड. हे मला माहिती होतं म्हणून मी तुला नाही सांगितलं. अर्जुन, अनिल सरांना आत्यांबद्दल सगळं माहिती आहे. अरे त्यांनी मलाच केवढी मदत केली त्यांच्याबद्दल सांगायला. नाही, गुरुजींना आत्या आवडणं साहजिक आहे. आत्याने कॉलेज गाजवले तिच्या टायमाला, पण आत्याच्या मनात काय का गुरुजींबद्दल? तेच तर कळलं ना आता. काय म्हणजे आता काय होय? हा, देवा अप्पे, गुरुजी जर आत्याच्या मागे हात धुवून लागले असतील ना कॉलेजच्या टायमिंगला, तर ही मीटिंग फेल जाईल. तर बस रे, असं नको म्हणू. अर्जुन, माणूस कळतो केवढे चांगले आहेत अनिल सर. त्यांनी केवढी मदत केली आपल्याला, गावाला. फक्त आतापर्यंत असं वाटत होतं का आत्याचं लग्न झालंय. साधारण किती दिवसात नाही भेटत तुझं? 15 वर्ष 3 महिने 17 दिवस. बापरे. 12 मे 2008. तुझ्याही लक्षात आहे तारीख? तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही अनिल. रिझल्ट साठी कॉलेजमध्ये भेटलो होतो आपण. सगळ्यांना उत्सुकता होती की स्मिता पुढे काय करणार आहे. तुझं मुंबईच्या कॉलेजला ऍडमिशन झालं होतं ना? तू जाताना बोललेलं वाक्य माझ्या अजूनही लक्षात आहे. मला कोणी थांबवू शकत नाही, स्वतः मी पण नाही. तुझी मेमरी अजूनही तशी शार्प आहे, आणि तू बोलली तसं केलंस. कोणासाठीच थांबली नाही. इतक्या वेगाने, इतक्या दूर निघून गेलीस की डायरेक्ट 15 वर्षांनी भेटली. तू अप्पीला कसं ओळखतो ते सांगणार होतास मला. अगं, यवतेश्वरला मी शिक्षक म्हणून आहे. कॉलेज नंतर B.Ed केलं आणि तेव्हापासून तिथंच आहे. आता दरड कोसळली तेव्हा मॅडमची आणि माझी भेट रेस्क्यू कॅम्पमध्ये झाली. मी काहीतरी हालचाल करते. मी अर्ध्या तासाच्या आत तुमच्या घरच्यांना इथं हजर करते. मला तुमच्या घराचा पत्ता सांगा. मॅडम नमस्कार, मी अनिल जाधव. मी इकडच्या शाळेत शिक्षक आहे. मी तुमची मदत करू शकतो. आणि मग बोलता बोलता तुझा विषय निघाला. तरीच म्हणजे काही नाही. स्मिता, तू अजून तशीच आहेस. इतक्या वर्षांनी भेटतोय पण असं वाटत नाहीये की इतक्या वर्षांनी भेटतोय आपण. असं वाटतं तू आत्ता 4 मुद्दे देशील आणि डिबेट कॉम्पिटिशनच्या तयारीला लागशील. काय भारी टीम होती यार आपली. सगळे इंटर कॉलेज कॉम्पिटिशन मारले होते आपण. आणि तुला आठवतं, भारताची झालेली फाळणी या विषयावर तुझं डिबेट कॉम्पिटिशन होतं तेव्हा तू काय झालंय स्मिता? तू आधीसारखी भरभरून का बोलत नाहीयेस? बोलण्यासारखं काहीच नाहीये माझ्याकडे. आभाळामध्ये उंच उडणार असं बोलणारी मी, कित्येक वर्ष त्या आभाळाचा एवढासा तुकडाच माझ्या नशिबात होता फक्त. म्हणजे अगं असं का बोलतीये? तू मुंबईला गेली होती ना, मुंबईला शिक्षण केलं ना तू, आणि तू आता सध्या जॉब करते का? कुठे साताऱ्याला सेटल झाली की मुंबईला की आउट ऑफ इंडिया? अगं मी मॅडमला विचारलं तुझ्याबद्दल भरपूर, पण त्यांनी काहीच सांगितलं नाही. आणि तू लग्न? मी मुंबईला कॉलेजसाठी कधी गेलेच नाही. त्याआधीच माझं लग्न ठरलं. मी लग्नाला नकार दिला, तरी लग्नासाठी मला उभं केलं. मग मी लग्नातून पळून गेले. दादाची लई नाचक्की झाली. लोक लई वाईट बोलले त्याला. हंबीर दादा लई चिडला. त्याने मला घरातल्या एका खोलीत